सॅम्बो या खेळ प्रकारामध्ये वर्ध्यातील 12 खेळाडूंनी संभाजीनगर येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले। विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये 3 मुली देखील सहभागी आहेत। वर्ध्यामध्ये कार्यरत असलेल्या वर्धा सॅम्बो असोसिएशनच्या 2 खेळाडूंनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं प्राप्त केली, तर यावर्षी 26 ते 28 जानेवारी 2024 ला राष्ट्रीय सॅम्बो स्पर्धा संभाजीनगर येथे पार पडली। यामध्ये वर्ध्यातील 12 खेळाडूंचा सहभाग होता। सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत विविध पदकं प्राप्त केली आहेत। यामध्ये विशेषतः मुलींची बाजी बघायला मिळते असून ग्रामीण भागातील मुलींनी सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक प्राप्त केलं आहे। यात वर्ध्याच्या अत्यंत ग्रामीण भागातील आदिवासी समाजाची खेळाडू दीपाली दुर्वे हिने कांस्य पदक प्राप्त केलं आहे। जाणून घेऊयात तिच्या प्रतिक्रिया। मी बांगलापूर या गावी राहतो। बांगलापूर ते वर्धा अपडाऊन करते। बांगलापूर ते वर्धा अंतर 50 किलोमीटर येते। कधी कधी बसची प्रॉब्लेम राहिली तर टॅक्सीने पण यावं लागते। माझं गावा पूर्ण जंगल एरिया येते आणि तिकडे वाघाची दहशत जास्त आहे। माझे बाबा शेतीतले कामं करून सुद्धा शेळी बकऱ्या चारतात। मला सकाळी 5 वाजता उठावं लागते। घरचे पूर्ण स्वयंपाक वगैरे कामं करून मला 8:30च्या बसनं निघावं लागते। त्यानंतर 10 ते 4 स्टडी करते, नंतर 4 ते 6 ग्राउंड करते। मी 2 ते 3 महिने प्रॅक्टिस केली। मला महावीर दादांनी, विक्रांत सरांनी आणि ईश्वर सरांनी खूप मदत केली, मार्गदर्शन केलं। मला विश्वास नव्हता की मी मेडल प्राप्त करू शकणार, म्हणून पण खूप मेहनत घेतली, त्याच्यामुळे मला हे मेडल सॅम्बो या खेळामध्ये ब्रॉन्झ हे मेडल मिळालेलं आहे। सोबतच मयुरी देहारे या खेळाडूने देखील सिल्वर मेडल प्राप्त केलंय। वर्धा येथे कारला गावावरून येते आणि मी MPSCचे क्लासेस करत आहे सध्या। आणि मी सॅम्बो या स्पर्धेसाठी पार्टिसिपेट झालेली होती, ती संभाजीनगरला झालेली आणि त्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळालं। आणि मी बोलायचं गेलं की सॅम्बो म्हणजे या गेमला कसे काय जुळली, तर विक्रांत दादामुळे जुळली। सॅम्बो या गेमबद्दल तर अगोदर माहितीच नव्हते, कारण की बॉक्सिंग वगैरे या मुलींना तर यामध्ये अलाउड पण नसतात करतात, पण माझ्या पॅरेंट्सनी केलं, मी आले इथे। सॅम्बो कॉम्बॅक्ट आणि स्पोर्ट्स या खेळामध्ये ग्रामीण भागातील अपूर्व कठाने हिने गोल्ड आणि सिल्वर अशी 2 पदकं पटकावली आहेत। मी पोलीस भरतीची तयारी करत आहो, प्लस MPSC पण करत आहो। सरांनी मला सांगितले की नॅशनलला म्हणजे टीम जाणार आहे म्हणून खेळासाठी, तर तेव्हा मी रेडी झाली। आणि याच्यामध्ये 2 हे आहे गेम आहे, एक कॉम्बॅक्ट आणि स्पोर्ट्समध्ये। तर मला स्पोर्ट्समध्ये सिल्वर मिळालं आणि कॉम्बॅटमध्ये मला गोल्ड मिळालं। मार्गदर्शक म्हणजे माझे विक्रम सर आणि महावीर सर आणि यशवंत सर यांच्यामुळेच मी आज हे मला पदक मिळाले आहे की खुशी, म्हणजे मला वाटलं नव्हतं की मला इतकं घवघवीत यश मिळेल म्हणून। यानंतर होणाऱ्या राज्यस्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील आम्ही गोल्ड मेडल पटकावू असा विश्वास या मुलींनी व्यक्त केला। संभाजीनगरची जी आमची मॅच होती ती फर्स्टवाली होती, त्यामध्ये मी गोल्ड आणि सिल्वर घेतला आहे आणि मयुरीने सिल्वर घेतला आहे आणि दीपाने ब्रॉन्झ घेतला आहे। तर ही आमची फर्स्ट मॅच होती। नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही आमचं बेस्ट देऊ आणि राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय आम्ही त्या मॅचेसमध्ये गोल्ड आणू। या 3 मुलींसह निखिल जुमडे यांनी सिल्वर मेडल, तर शुभम घुगरे ब्रॉन्झ मेडल, गजानन हजारे ब्रॉन्झ मेडल, आयुष अग्रवाल ब्रॉन्झ मेडल, राज यादव ब्रॉन्झ मेडल, अक्षय वाघाडे ब्रॉन्झ मेडल, वेदांत घोडमारे ब्रॉन्झ मेडल, महावीर वरहारे सिल्वर मेडल, तर विक्रांत गव्हाणे यांनी ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले। वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच वर्धा सॅम्बो असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी काकडे आणि सहाय्यक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यशवंत गोल्हर यांनी सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत। या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करून वर्धा जिल्ह्याचं नाव उंचावणाऱ्या या सर्व खेळाडूंचं वर्धेकरांकडून अभिनंदन केलं जात आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।